सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोटू आणि राम स्टॅक वरती आपण पाहू शकाल गोटू नोस टाकले राम पहिलाच बॉल आल्यावर फुलटो चेंडू सिंड मात्र सीमा पार होतोय षटकार मिळतोय या षटकाराने मात्र श्रीगणेश होतोय जयदुर्ग जांभवाडी या संघाचा पहिल्या चेंडूवरती षटकार मिळवलाय गोटू या फलंदाजांना संघाचं खातं ओपन केलंय 6 धावेने पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल कैलास षटकातील दुसराच बॉल सामने करते गोटू इस मात्र पुन्हा एकदा सफल झालाय फलंदाज आडू बॅटने फटका सजवलाय तडम्यांच्या दिशेने इस मात्र धावा मिळत आहे जयदुर्ग जांभोडी या संघाला 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता यावेळेस तिसरी धाव देखील कंप्लीट होते या 3 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय 9 या आकड्यावरती षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल कैलास सामना करतोय राम यावेळेस मात्र पुन्हा एकदा तडम्यांच्या दिशेने फटका सजवलाय एकच धाव येते या 1 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल 10 या आकड्यावरती अजूनही षटकातील 3 बॉल सलग कैलासच्या गोलंदाजाचा आपण पाहतोय आजच्या तिसऱ्या दिवसातला क्वालिफायचा सामना षटकातील पुढील बॉल यास मात्र पुन्हा एकदा गतिविधी परिवर्तन केलं होतं आणि नक्कीच मोठा फटका खेळण्यात यावेळेस नाकाम ठरतो फलंदाज गोटू डॉट चेंज होतोय षटकातील पुढील बॉल 5वाच बॉल असेल सामना करतो गोटू इस मात्र पुन्हा एकदा टाकर चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी आणि यावेळेस संधीचं मात्र सोनं केलंय न्यू स्टार बीज या संघाला पहिला झटका लागतोय जयदुर्ग जांभोडी या संघाला गोटूच्या स्वरूपात यावेळेस मात्र सुरुवात चांगली करून दिली होती गोटू या फलंदाजांना परंतु यावेळेस पहिल्याच ओव्हरच्या 5व्याच बॉलवरती मात्र सुरेखाची झेल टिपून डगआउटचा आसरा दाखवून दिलाय गोटू या फलंदाजाला धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या ती मात्र 10 पुन्हा एकदा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भगवान तर मात्र दोघे सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये भगवान आणि राम षटकातील शेवटचा बॉल इस मात्र पुन्हा एकदा हलकाचा कट होता यावेळेस मात्र झेल कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक एकदा मात्र नक्कीच मिळते या 1 धावेने मात्र संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 जयदुर्ग जांभोडी या संघाचा बघूया यावेळेस भगवान आणि राम दोघे सख्य बंधू यावेळेस आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देऊ शकतील राम आणि भगवान दोन्ही फलंदाजांना मात्र 1-1 चेंडूचा सामना केला आणि 1-1 धाव मिळवले दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते न्यू स्टार बीज संघाकडून प्रकाश
या प्रकारचा पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरमधील सामना करेल भगवान. नाश्टकला राम. यश मात्र खोल डब्याचे चेंडू खोदून काढले. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यश मात्र चेंडू आडला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस हा ना करता यावेळेस धोक्याची घंटी निर्माण झाली असती, परंतु यावेळेस भगवान या फलंदाजानं राम यांना रोखून ठेवला. 21 धाव समाधान मानवले गेले. या एक धावेने मात्र संघाचा दाबले पुढे सरकतोय जयदुर्ग जांभवाडी या संघाचा 12 आकड्यावरती. एक मात्र विकेट आपण पाहतो जयदुर्ग जांभवाडी या संघाचा गोटूच्या स्वरूपात. त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये दोघे सख्य बंधू. यावेळेस स्टॅग बाजू पाहू शकाल राम. यश मात्र पुढे एकदा उडवला आहे. समोरच्या दिशेने जेलची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र जेल सुटला. दिल तुटला. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा लुटल्या. या 2 धावेने मात्र संघाचं दाबले पुढे सरकतोय 14 आकड्यावरती. नक्कीच मोठा फलंदाज होता राम जयदुर्ग जांभवाडी या संघाचा. आणि पांडुरंग या क्षेत्ररक्षकाला मात्र मोठी चूक केली आणि चुकीला माफी नाही. हा फलंदाज मागणे ठरू शकतोय न्यू स्टार बेजी या संघाला. प्रकारचा पुढील बॉल. यश मात्र ऑफ साईडच्या दिशेने शोधला गॅप लावला. मॅप चेंडू मात्र वेगाने सीमेकडे रवाना होतोय आणि या ठिकाणी चौकार मिळतोय जयदुर्ग जांभवाडी या संघाला. या चौकाराने मात्र संघाचं दाबले पुढे सरकेल. एक गडी बाद 18 आकड्यावरती. मागण्यावर ठरला सध्याची गडीला प्रकाशचा 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केला. अजून 3 बॉल शिल्लक. सुरुवात चांगली झाली होती, परंतु यावेळेस तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. मागण्यावर ठरू शकतोय. पॉवर प्ले समाप्त झालाय. या 9 चेंडूवरती 18 धावा मिळवलाय जयदुर्ग जांभवाडी या संघाला. बघूया षटकातील 4थाच बॉल घेऊन जाईल प्रकाश. सामना करेल राम टू प्रकाश. बघूया या चेंडूवरती किती धावा मिळू शकतो राम. यावेळेस मात्र पुढे एकदा समोरच्या दिशेने उडवला. जेलची संधी आणि यावेळेस चेंडू मात्र सीमा पार होतोय. षटकार येईल यावेळेस रामच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा दाबाला पुढे सर केला 24 आकड्यावरती. याच फलंदाजाची जेल सोडली होती न्यू स्टार बेजी या संघाला. तोच फलंदाज मात्र मागणं ठरतोय आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र पुढे एकदा बॅक टू बॅक दुसरा येतो बाई सफर. हा देखील षटकार रामच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा दाबलक झपाट्याने पुढे सरकतोय जयदुर्ग जांभवाडी या संघाचा. एक गडी बाद 30 आकड्यावरती. या फलंदाजाची जेल सोडली होती तोच फलंदाज मागणे ठरतोय. पुढील बॉल यावर मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका. समोरच्या दिशेने ताकदवर फटका. तितका चांगलाच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नितीन यांच्याकडून. याच मात्र 21 धावे येईल. 1 धावेने मात्र संघाचं दाबलक पुढे सर केलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 31 आकड्यावरती. मोहन इस मात्र पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक काय. यावेळेस मात्र ताकदीचे क्षेत्ररक्षण होते. थोडंसं मिसफिल्डिंग झालं होतं. पुन्हा 2 धावा मिळतात जयदुर्ग जांभवाडी या संघाला. या 2 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतो 33 आकड्यावरती. मोहनने मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक. मोहन या गोलंदाजाचा सामना करतो राम. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल मोहन. सामना करेल राम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टाकर चेंडू. पुन्हा एकदा बाई सफर येतोय. हा देखील षटकार
याच मात्र आतिषबाजी पाहायला मिळते. षटकार आणि चौकाराची पाऊस पाडला जातो यावेळेस रामच्या बॅटमधून. याच फलंदाजाची झेल सोडली होती आणि तोच फलंदाज मात्र न्यू स्टार बेज या संघाला मागणं ठरतोय. कॅच इन द मॅच. यावेळेस झेल सोडून मात्र पस्तावतोय यावेळेस न्यू स्टार बेज हा संघाचा दाबलग 39 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलाटमध्ये चेंडू पुन्हा एकदा खोदून काढले. क्षेत्ररक्षक वन बाउन्स फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडंच थ्रो अडवण्यात नाकाम ठरलाय क्षेत्ररक्षक. पुन्हा 2 धावा मिळत आहे. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबलग पुढे सरकतोय 41 आकड्यावरती. यावेळेस मात्र चांगली साझेदारी दोन्ही सख्खे बंधूमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हलकाचा कट आणि एकदा मात्र लेग थर्डच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबलग पुढे सर केला 43 आकड्यावरती. नक्कीच यावेळेस भगवान हा फलंदाज मात्र राम या फलंदाजाला चांगले साथ देताना आपण पाहतोय. भगवानने मात्र 2 चेंडूचा सामना केलाय आणि वैयक्तिक 2च धावा मिळवले परंतु यावेळेस चांगलं आक्रमण चढवताना आपण पाहतोय राम हा फलंदाज. पुन्हा एकदा आपटाकर चेंडू होता. पुन्हा एकदा दिशा भटकलाय गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकानं उडून दिलाय सीमेकडे आणि यावेळेस चेंडू मात्र सीमा पार होतोय आणि चौकार आणि वाईट अशा 5 धावा. या 5 धाब्याने मात्र संघाचा दाबलग पुढे सरकतोय 48 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळू शकेल का राम. यावेळेस चांगली साथ देताना आपण पाहतोय भगवान राम या फलंदाजाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल मोहन. सामना करेल राम. यावेळेस नक्कीच बघूया काय झालं. बॅटमॅनला हाताला माती चोळायचे होते काय म्हणून बॉलरला थांबवला. षटकातील पुढील बॉल. यश मात्र पुन्हा एकदा यावेळेस चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बॅटकट पंचा दर्शवतोय बॅटकट आहे. निकीच्या वेळेस शेवटचा बॉल शिल्लक. एक धाव ऍड केली जाईल. एक धावेने मात्र संघाचा दाबलग आपण बघू शकाला 49 आकड्यावरती अजूनही. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक 3ऱ्या ओव्हरमधील मौन या गोलंदाजाचा सामना करेल भगवान. यावेळेस मात्र गोलंदाजांना मोठी चूक केली. येणारा चेंडू फ्रीट सुवर्ण संधी आहे. खराब चेंडू यावेळेस फेकी केलाय मोहन या गोलंदाजांना. क्वालिफायचा सामना आपण पाहतो. येणारा चेंडू फ्रीट सुवर्ण संधी. उलटा चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका सजवला परंतु यावेळेस अंतर किती गाठले बघूया. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार षटकारासाठी. या सुवर्ण संधीचं सोनं केलंय भगवान या फलंदाजाने. या षटकाराने मात्र संघाचा दाबलग पुढे सर केला. जय दुर्गा जांभवडी या संघाचा 1 गडी बाद 56 आकड्यावरती. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल जयदुर्ग जांभोडी या संघाने धावसंख्या मिळवली 30-56. अजूनही 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूवरती राम आणि भगवान किती धावा जोडू शकतील आज सध्याची घडीला. रामा फलंदाज 33 धावांवरती खेळतोय.
यश मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने फटका सजवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र फील्ड केला जातो. तोपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 58 या आकड्यावरती. चौथ्या षटक हाताळताना आपण पाहतोय न्यू स्टार बेज या संघाकडून डावकुरी हाताचा गोलंदाज ज्ञानू पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केलाय. बघूया या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करू शकतो ज्ञानू. पुन्हा एकदा आपल्याकडे चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. जेलची संधी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जेल सुटला. षटकार देखील मिळतोय जयदुर्ग जांभोड या संघाला. इजी जेल टिपण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र मोठी चूक केली. ज्ञानूचं देखील मागणं षटक ठरू शकतोय कारण यावेळेस क्षेत्ररक्षकाने मोठी चूक केली. षटकार मिळतोय जयदुर्ग जांभोड या संघाला. संघाचं दाबाला आपण पाहू शकाल 64 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. यश मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने जेल उडवलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक वन हँड जेल पकडण्याचा प्रयत्न परंतु जेल कॅरी करू शकला नाही. या मिस फिल्डिंग आलेलं पाहायला मिळते परंतु 21 धाव समाधान मानावं लागेल. एक धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 65 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल ज्ञानू. सामना करेल भगवान. यश मात्र पुन्हा एकदा कोलवाट्यामध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मोठा फटका खेळू शकला नाही या भगवान. यावेळेस मात्र निर्धार चेंडू होते. सुरेख चेंडू ज्ञानू या गोलंदाजाचा. तर मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळतोय ज्ञानू या गोलंदाजाचा. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. संघाची दाबालक 65 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. यश मात्र पुन्हा एकदा खिचून काढला. जेलची संधी. यावेळेस बघूया दूरवरती क्षेत्ररक्षक 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केलं जाईल. तोपर्यंत बघता मात्र चेंडू नजराटी दुर्घटना घटी. चौकार मिळतो यावेळेस जयदुर्ग जांभोड या संघाला. पुन्हा येतो नशिबाचा चौकार जयदुर्ग या संघाला. या चौकाराने मात्र संघाचं दाबालक पुढे सरकतोय. दाबालक आपण पाहू शकाल 69 या आकड्यावरती. 3 क्षेत्ररक्षक आले होते या चेंडू अडवण्यास परंतु एकही क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकला नाही. या नशिबाचे चौकार. तर मात्र चौथ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक. ज्ञानू या गोलंदाजाचा. रामा हा फलंदाज वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. त्यासोबत चांगल्या साथ देताना आपण पाहतो भगवान. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने ग्राउंड फटका सजवला. एकदा पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता यावेळेस 21 धाव मात्र कंप्लीट होईल. पंचांचा इशारा तो ओव्हर समाप्तीचा. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल जयदुर्ग जांभोड या संघाने धावसंख्या मिळवली ती 1 गडी बाद 70. अजूनही 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूवरती अजूनही किती धावा जोडू शकतील भगवान आणि राम. या दोन्ही सख्य बंधू राम आणि भगवान चांगली साजेदारी पाहायला मिळाले. भगवान हा फलंदाज 7 चेंडूचा सामना करून 13 धावांवरती खेळतोय. तसंच छोटा बंधू मात्र 14 चेंडूचा सामना करून 42 धावांवरती खेळतोय. एकत्रित चांगली साजेदारी आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांमध्ये. बघूया शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रकाश. संघासाठी 5वा आणि वैयक्तिक 2रा. समोर फलंदाज भगवान. नक्कीच यावेळेस मात्र खूप थकलेला आहे दोन्ही फलंदाज कारण ओपनिंगचे फलंदाज आहे राम आणि त्यानंतर 1 डाऊनचा फलंदाज भगवान. बघूया पहिलाच बॉल. यावेळेस मात्र खोदून काढलाय ग्राउंड फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता वेगाने 2 धावा मात्र कंप्लीट होतोय. या 2 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 72 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 5 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल प्रकाश. सामना करेल भगवान. यश मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका. यावेळेस मात्र उंची गाठले. अंतर मात्र बघूया किती. यावेळेस मात्र अंतर कमी गाठलाय. झेल बाद होईल. दुसरा झटका लागेल जयदुर्ग जांभोड या संघाला भगवानच्या स्वरूपात. परंतु यावेळेस चांगलंच योगदान दिले भगवान या फलंदाजांना. चांगलं साथ दिले राम या फलंदाजाला. यावेळेस मात्र डगआउटच्या आश्रयाला भगवान. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विष्णू संघाचा उपकर्णधार. षटकातील पुढील बॉल
यश मात्र यावेळेस चेंडू मात्र पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. यावेळेस सुरेख चेंडू होता, निर्धार चेंडू आपण पाहू शकाल प्रकाश गोलंदाजा. तर मात्र कुठेतरी यावेळेस या ओव्हरमध्ये 2 डॉट चेंडू आपण पाहतोय. 1 विकेट आणि 1 डॉट अशा 2 डॉट चेंडू. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. यश मात्र पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न, परंतु यावेळेस पुन्हा एकदा रिस्की धाव आहे. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये चेंडू न आल्या कारणाने यावेळेस एक धाव नक्कीच मिळते जयदुर्ग जांभोडी या संघाला. या एक धावेने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतो 73 या आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. यश मात्र यावेळेस दूरवरती चेंडू राहिला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस नाकाम ठरतोय. आणि यावेळेस थर्ड अंपायरकडे निर्णय दिलाय, वाटचा चेंडू मात्र चेक केला जाईल. परंतु त्यावेळेस धाबा देतोय राम. डॉट बॉल येईल. बघूया शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या ओव्हरमधील सामना करेला विष्णू. यश मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चांगला चेंडू आला नाही, परंतु एक मात्र धाव वेगाने कंप्लीट होतो. या एक धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेला 74 या आकड्यावरती. 75 धावांचं आव्हान असेल न्यू स्टार बीजी या संघासमोर. नक्कीच यावेळेस शेवटच्या ओव्हर मात्र चांगल्या रीतीने हाताळलेलं प्रकाश गोलंदाजांना. एकही मोठा फटका खेळू दिला नाही. या मात्र 4 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये.
सलामीची जोडी आपण पाहू शकाल न्यू स्टार बेजी या संघाची ज्ञानो आणि प्रकाश. स्टॅकवरती आपण पाहू शकाल डावखुरी हाताचा फलंदाज ज्ञानो. नो स्टॅक एंडला आहे प्रकाश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते भगवान. पहिलाच ओव्हरचा पहिलाच बॉल. इस मात्र पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस मात्र थोडंसं मिसफिल्डिंग आपण पाहतोय आणि यावेळेस नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव काही घेतली गेली नाही. या डॉट चेंडू होतोय पहिल्या ओव्हरचा पहिलाच बॉल. इस मात्र बघूया पुढील बॉल षटकातील दुसराच बॉल घेऊन जाईल भगवान. सामना करेल ज्ञानो. इस मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका समोरच्या दिशेने पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये ताकदीचं क्षेत्ररक्षण होतंय आणि यावेळेस मात्र बघूया क्लोज डिसिजन आहे यावेळेस कारण धाबादचा यावेळेस बघूया धाबाद असेल का नसेल चेक केला जातोय. बॅट हवेत आहे ज्ञानेश्वर आणि प्रकाशने पीस मात्र सोडून दिलेला आहे तर या ठिकाणी ज्ञानो हा बाद होईल. पहिला झटका लागतोय न्यू स्टार बेजी या संघाला ज्ञानोच्या स्वरूपात. चुकीचा कॉल होता आणि चुकीला माफी नाही. यावेळेस विकेट मात्र मिळतोय जयदुर्ग जांभोडी या संघाला. टाईट क्लोज होता हा निर्णय नक्कीच परंतु यावेळेस ज्ञानेश्वरचा बल्ला मात्र हवेमध्ये होता आणि दाबाद होतोय ज्ञानो. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन. दोघे सख्खे बंधू प्रकाश आणि नितीन. इस मात्र पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळून काढलेले चेंडू यावेळेस मात्र मिस फिल्डिंग आपण पाहतोय. चेंडू मात्र सीमेकडे रवाना होतोय आणि या वेळेला मात्र चौकार मिळतोय न्यू स्टार बेजी या संघाला. या चौकारीने मात्र श्रीगणेश होतोय बेजी या संघाचा. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल भगवान. षटकातील चौथाच बॉल. सामना करेल प्रकाश. डॉट एंडिंगला आपण पाहतोय नितीन. हेच मात्र पुढे एकदा फुलटो चेंडू पॉवरफुल फटका. चेंडूला भरकावून दिलाय. चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने. षटकार येतोय प्रकाशच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा आपल्या पुढे सर केला 10 या आकड्यावरती. की सुरुवात चांगली केली होती भगवान एक गोलंदाजांना परंतु 2 बॉल मात्र मागणे ठरले. एक षटकार आणि एक चौकार आपण पाहतो या ओव्हरमध्ये. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. सामना करतो प्रकाश. 75 धावांचं आव्हान आहे समोर. यावेळेस याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल न्यू स्टार बेजी या संघाला तर कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल बेजी हा संघ. चला कमिटी मेंबर लवकरात लवकर चेंडू फेकून द्यायचे. आपण पाहतो आज तिसऱ्या दिवसातला क्वालिफायचा सामना. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना. ठिकाणी मला सामना जयदुर्ग जांभोडी वर्सेस न्यू स्टार बेजी आणि पहिल्या डावामध्ये जयदुर्ग जांभोडी या संघाने 30 चेंडूचा सामना करून 74 धावा मिळवल्या आणि 75 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय न्यू स्टार बेजी या संघासमोर. आणि सलामीची जोडी आपण पाहिली होती न्यू स्टार बेजी या संघाची ज्ञानो आणि प्रकाश परंतु काही चूक थोडीशी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी विकेट मिळालं जयदुर्ग जांभोडी या संघाला. त्यानंतर आता मात्र दोघे सख्खे बंधू प्रकाश आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये. या जोडीला कुठेतरी एक मोठी साझेदारी करणं खूप गरजेचं आहे. बघूया स्टॅकवरती आपण पाहू शकाल मोठा बंधू प्रकाश. न स्टॅकला आहे तो नितीन छोटा बंधू परंतु यावेळेस दिसायला मात्र प्रकाशपेक्षा मोठा दिसतोय नितीन.
बघूया षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लो फुलटून चेंडू पुन्हा एकदा खेचून काढलाय लोंगांच्या दिशेने चेंडू मात्र निघून जाईल हवाई सफर. हा देखील येतोय षटकार प्रकाशच्या बॅटमधून. या षटकाराने मात्र संघाचा दाबलक 16 आकड्यावरती. चला कमिटीचे मेंबर लवकरात लवकर चेंडू आणून द्यायचा आहे. पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा खेचून काढलाय दूरवरती क्षेत्ररक्षक. झेल कॅरी करू शकेल का राजू, परंतु यावेळेस झेल कॅरी करू शकला नाही, परंतु आपल्या संघासाठी नक्कीच चांगले धाव वाचवले गेलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लोज डिसिजन आहे. यावेळेस बघूया चेक केला जाईल. यावेळेस बघूया डोक्याची घंटे आहे का बीजे आज संघाला. विकेट यावेळेस हवेत बल्ला. पुन्हा एकदा नाकाम ठरलाय फलंदाज नितीन धाव मिळवण्यास. चांगले धावा येत होत्या, परंतु यावेळेस चुकीचा कोल दोन्ही सख्य बंधूमध्ये. यावेळेस नितीनला मात्र विकेट गमावा लागतोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा मात्र कंप्लीट करू शकला नाही नितीन आणि प्रकाश. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पांड्या. मात्र न्यू स्टार बीजी संघानं 2 मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपात गमावताना आपण पाहतोय. चांगल्या धावा येत आहे, परंतु अतिगाय संकटात नाही अशी गत झाली न्यू स्टार बीजी संघाची. बघूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी देवेंद्र. पहिलाच बॉल. येस मात्र पहिलाच बॉल सुरेख चेंडू होता. निर्धार चेंडू आपण पाहू शकाल देवेंद्र गोलंदाजा. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 17. बघूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा घेऊन जाईल देवेंद्र. षटकातील दुसराच बॉल. सामना करतोय पांड्या. यश मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका थर्डमॅनच्या दिशेने झेल उडालाय. पुन्हा एकदा सुरेख झेल आपण पाहतोय. फलंदाज मात्र बाद होईल. तिसरा झटका लागतोय न्यू स्टार बीजी या संघाला. पांड्याच्या स्वरूपात धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 17 आणि नक्कीच या 17 धावा मात्र खतरा बनले आहे न्यू स्टार बीजी या संघाला. कारण अतिगाय केले न्यू स्टार बीजी या संघाच्या फलंदाजांना. 2 चांगले विकेट आपण पाहतोय डगआउटच्या असलेला नितीन आणि ज्ञानू. विस्फोटक फलंदाज होते, परंतु मिसअंडरस्टँडिंगमुळे 2 विकेट गमावताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र झेलबाद झालाय तो पांडे. तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो मोहन. तर मात्र मोहन आणि प्रकाश या फलंदाजाला मात्र कुठेतरी एक मोठी साजेदारी करणं खूप गरजेचं आहे. कारण रिक्वायर्ड रेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय 15.5चा. नक्कीच प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 16 ते 17 धावा मिळवाव्या लागतील, तर कुठेतरी समीकरण मात्र सोपं होत जाईल न्यू स्टार बीजी या संघाचा. षटकातील पुढील बॉल. यश मात्र पुन्हा एकदा मोहन हा फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यावेळेस मात्र डॉट चेंडू होत आहे. या 9 चेंडूवरती 17 धावा सध्याच्या घडीला जोडले गेले. 3 विकेट आपण पाहतो धावफलकावरती न्यू स्टार बीजी या संघाचा. दुसऱ्या ओव्हरमधील अजूनही 3 बॉल शिल्लक. बघूया या 3 बॉलवरती अजूनही मोहन आणि प्रकाश किती धावा जोडू शकतील या दुसऱ्या ओव्हरमध्ये.
षटकातील पुढील बॉल यश मात्र पुणे एकदा उडवलाय. पुणे एकदा जेलची संधी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक रामने केले चांगले काम. यावेळेस मात्र फलंदाज बाद. मोहन डगआउट. चौथा झटका लागतोय न्यू स्टार बीज या संघाला. यावेळेला मात्र कुठं एकही साजेदारी पाहायला मिळत नाही न्यू स्टार बीज या संघाचे. एक मात्र फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सलामीचा फलंदाज आहे. 4 चेंडूचा सामना करून 17 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 17 आपण पाहतोय. याच फलंदाजाने त्या 17 धावा मिळवलेल्या आहेत. परंतु एकही फलंदाज मात्र प्रकाशला साथ देत नाही. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संतोष. देवेंद्रचा पुढील बॉल घेऊन जाईल. सामना करेला संतोष. आपल्याकडे चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. जेल उडाला. जेलची संधी आणि यावेळेस कसं बस का होईना यावेळेस जेल मात्र पकडली गेली. स्वतः गोलंदाज देवेंद्र यांना थोडीशी अवघड जेल होती कारण उलट फिरला होता यावेळेस गोलंदाज. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. यावेळेस बघूया उंचावरती जेल होते आणि बॅलेन्स मात्र चांगलं सांभाळलं यावेळेस गोलंदाजांना. सुरेखाची जेल टिपून संतोषला मात्र डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय. 5वा झटका लागतोय न्यू स्टार बीज या संघाला. संघाची धावफलक स्थिर आहे 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गणेश. प्रकाश मात्र अजूनही नॉस्टॅकला पाहतोय प्रकाशला. षटकातील पुढील बॉल यश मात्र यावेळेस मात्र पुन्हा इथे खिचून काढलाय. जेलची संधी. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तुषार. यावेळेस मात्र तुषारने मात्र जेल सोडलाय. जीवदान मिळतं यावेळेस फलंदाजाला. परंतु यावेळेस धाबाद नक्कीच मिळेल जयदुर्ग जांभोड या संघाला. अगदी एकही फलंदाज मात्र साथ देत नाही प्रकाश या फलंदाजाला. यावेळेस मात्र गणेश देखील दुसऱ्या धावेला धाबाद होतोय. एक धाव नक्कीच जोडली जाईल डबल गती. एक धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे सरकेलं. 6 गडी बाद 18 आकड्यावरती. तर मात्र समीकरण 18 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पुरेपूर प्रत्येक चेंडू मात्र प्रकाशने खेळला पाहिजे तर कुठेतरी धावा येण्यास सुरुवात होईल. कारण एकही फलंदाज मात्र साथ देत नाही. तर मात्र 7वा विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कैलास. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो राम. सामने करेल प्रकाश. तर मात्र या प्रकाशला पुरेपूर 18 चेंडूचा सामना करायचा आहे. कारण एकही फलंदाज मात्र साथ देत नाही प्रकाश या फलंदाजाला. रामचा पहिलाच बॉल 3ऱ्या ओव्हरमधील. मात्र स्लो डिलिव्हरी. यावेळेस मात्र चकवा दिलाय फलंदाजाला. डॉट चेंडू येतोय. सुरुवात चांगल्या यावेळेस राम या गोलंदाजाची 3ऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल मात्र डॉट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 18. अजूनही 17 चेंडू आणि 57 धावा. रिक्वायर्ड रेट प्रत्येक ओव्हरमध्ये 20 धावा मिळवाव्या लागतील. याच मात्र आडवे बॅटने खेळून काढलाय. गॅपमध्ये चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या दाबाईचा प्रयत्न होईल का? नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या दाबाईचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट. या 2 धावांनी मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतो 20 या आकड्यावरती. सोळा चेंडू आणि 55 धावा. षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल राम. सामने करेल प्रकाश. सोळा बॉल 55 धावा. समीकरण अवघड आहे.
याच मात्र पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू मात्र जाऊन अंगावरती आदळतोय. पुढे येतोय डॉट चेंडू. बस मात्र पुरेपूर कमबॅक करून दाखवलाय जयदुर्ग जांभोड या संघाला. मात्र समीकरण अवघड झालंय न्यू स्टार बीजी या संघाचा. 15 चेंडू आणि 55 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येतोय. सुंदर गोलंदाज यावेळेस रामे गोलंदाजचे. तिसरा षटक हाताळतोय जयदुर्ग जांभोड या संघाकडून राम. सध्याची कडीला 4 चेंडू फिकी केला, मात्र 2 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल राम. सामना करेल प्रकाश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सबलवर मारलेला फटका, मिस टायमिंग फटका. जेलची संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक 2-2. यावेळेस मात्र जेल सुटतोय, दिल तुटतोय. 2 धावा देखील लुटताय. या 2 धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय न्यू स्टार बीजी या संघाचं. या 2 धावाने संघाचा दाबलक 22 आकड्यावरती. अजूनही 13 चेंडू आणि 53 धावा. यावेळेस मात्र प्रकाशला युवराजचं रूप धारण करावं लागेल तर कुठेतरी आपला संघ विजय ठरू शकतोय. कारण युवराज सिंगने मात्र 12 चेंडूमध्ये 50 केली होती. यावेळेस त्याच प्रकारे प्रकाशला देखील फटकेबाजी करायची. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने उडवला आहे. यावेळेस मात्र प्रकाशची पारी खतम. झेल बाद, फलंदाज बाद. 7वा झटका लागतोय न्यू स्टार बीजी या संघाला. त्या मात्र 99% हा सामना जयदुर्ग जांभोड या संघाकडे झुकताना आपण पाहतोय. मात्र समीकरण 12 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 53 धावा. पुढील बॉल यावेळेस देवेंद्रांचा. यावेळेस गुडलेचा चेंडू होता, हलकासा ऑफ साईडच्या दिशेने कटवायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या डॉट चेंडू होत आहे. समीकरण 11 चेंडू आणि 53 धावा. यावेळेस चौथा ओव्हर हाताळताना आपण पाहतोय जयदुर्ग जांभोड या संघाकडून देवेंद्र संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरा. षटकातील पुढील बॉल दुसराच बॉल असेल. सामना करतोय कैलास. यावेळेस मात्र पुणे एकदा हलकासा कट करण्याचा प्रयास. पुणे एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू होतोय. षटकातील पुढील बॉल पुणे एकदा घेऊन जाईल देवेंद्र. सामना करतोय कैलास. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका. जेल उडायला, जेलची संधी आणि यावेळेस पुणे एकदा सुरेख जेल. याच मात्र नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि यावेळेस त्याच जागेवरती क्षेत्ररक्षक लावला आणि नक्कीच त्याच ठिकाणी जेल उडाली आणि फलंदाज बाद होतोय. 8वा झटका लागतोय न्यू स्टार बीजी या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 22. अजूनही 9 चेंडू आणि 53 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल देवेंद्र. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यावेळेस डॉट चेंडू होतोय. समीकरण खूप अवघड झालंय. 8 चेंडू आणि 53 धावा. 100% हा सामना मात्र जयदुर्ग संघाकडे झुकलेला आहे. इस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय.
मात्र गोलंदाज दिशा पाटील वाईट चेंडू येतोय आणि यावेळेस वाईट +1 असे 2 धावा जोडले जातील. या 2 धावाने संघाचा दाबाला पुढे सरकतो 24 आकड्यावरती. समीकरण 7 चेंडू आणि 51 धावा. षटकातील पुढील बॉल यश मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले फाईन लेगच्या दिशेने. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. 21 धाव समाधान मानावं लागेल. या 1 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 25 आकड्यावरती. तर मात्र शेवटचा ओव्हर 6 चेंडू आणि 50 धावा. शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होत आहे सावंत. टापरू नको. सहा चेंडू आणि 50 धावा. समोर फलंदाज पिलाजी. शेवटच्या ओव्हरचा पहिलाच बॉल घेऊन जाईल सावंत. फिरकी गोलंदाज आहे. यावेळेस मात्र पहिलाच चेंडू आणि सुरेख डॉट चेंडू येतोय. त्यामध्ये 5 बॉल आणि 50 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय सावंत. सामना करतोय फिलाजी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑफ साईडच्या दिशेने फटका सजवलाय आणि 1 धाव मात्र मिळते. या 1 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 26 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू आणि 49 धावा. मात्र फटका सजवलाय ऑफ साईडच्या दिशेने दूरवरती क्षेत्ररक्षक आहे. बघता बघता 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होता आणि या 2 धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय. दाबाला आपण बघू शकाल 28 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू आणि 47 धावा. षटकातील पुढील बॉल यश मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दूरवरती चेंडू राहिलाय. पुन्हा येतो निर्धार चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 47 धावा. 101% हा सामना मात्र जयदुर्गा जांभोडी या संघाकडे झुकलेला आहे. परंतु सामन्यामधला अजूनही 2 बॉल शिल्लक आहे शेवटच्या ओव्हरमधील. सावंतचा पुढील बॉल 5वाच बॉल. यश मात्र पुन्हा एकदा हलकीची लिडिंग होती परंतु झेल सुटतो. यावेळेस 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेतली जाते. तर मात्र 1 धाव आणि 46 1 बॉल आणि 46. एक बॉल आणि 46 धावा. नक्कीच्या वेळेस डॉट चेंडू येतोय. आजचा विनिंग बॉल संघ ठरलाय तो जयदुर्गा जांभोडी हा संघ. विजय झालेला संघ